हो बरोबर. चार चांगले बजरंग दलवाले असू शकतात. आहेत ना चांगला बजेट काय जो आहे ना ते काय माल बघितलं ते सोडून देतो लगेच जाऊ दे म्हणते. आहे का नाही? हे गाड्या डुप्लिकेट लोकच हा. अडवतात गाड्या, त्रास देतात. बजरंग दल तर पण खऱ्या बजरंग दल पुढे याय नाही ना. आता डुप्लिकेट लोकांना पाठीचे घालायला लागले. त्यांना काय करायला पाहिजे? अहो जत मध्ये जेवण ताटून त्यांनी उठवलंय. भाजीन ते आलेली त्यांचं 3,000 रुपये बिल भरून मी आलोय. एवढं? एक जण तिथलं झाला आणि म्हणलं मग हे काय करायचं लय पेलेत म्हणलं यांचं 3,000 बिल भरा आणि जावा. एवढं काय सांगितलं गोऱ्याचं? त्याचं 25 फायनल काय होईल? फायनल देऊ ना 20 ला. मागणी झाली का? नाही आता चालू एवढं. आता चाले होय. फिरून दाखवा. पाहता मित्रांनो फोन विकायला आहे. नंबर सांगा मालक. 87 66 96 35 50. मित्रांनो तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर दिलाय. कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. काय किंमत सांगितली मालक याची? किंमत काय सांगितली? हा? जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बैल बाजारात आलो होतो आणि बैल बाजारात सध्याची परिस्थिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील. सांगल्याची 15 मागणी झाली का? मागणी झाली कितीला मागितलं? 8 ला. 8 ला मागितलं. मग अडचण काय आली? नाही ना परवडत नाही. नाही परवडतोय. परवडन कधी? मग हा परवडन कधी? आता त्याचे पैसे तर यायला पाहिजे त्या मापात. असं आहे का? मित्रांनो तुम्हाला अकाउंट खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर देतो. नंबर सांगा. 97 सांगा. 97 64 68 38 80. 11,000 फायनल काय होईल? 9 नंबर सांगा. 95 27 23 92 33. जर तुम्हाला अकाउंट खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर दिलाय. कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. मागणी झाली? हो कशी झाली? 9 ला मागते. ओके. काय किंमत सांगली मालक यांची? सांगा 90,000 रुपये. 90,000 रुपये जोडीची किंमत सांगितली. मागणी झाली का? झाले. कितीला मागितले? 65 65 ला मागितले. मग कितीला द्यायचे फायनल? 70 70 ला. नंबर सांगा. 77 96 29 47 20. मित्रांनो आपला नगर जिल्ह्यातील श्रावण पोळा चालू झालाय आणि बाजारात जनावरे खूप कमी विक्रीला आलेली आहेत. बाजार बंद असल्यासारखाच आहे जवळजवळ. बाजारामध्ये फक्त बोटावर मोजणे एवढेच जनावर आलेली आहेत. तुम्हाला खरेदी करायचे असतील तर उपलब्ध होऊन जातील. शक्यतो थोड्याच दिवसात भारतातील सगळे बाजार बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकरी जनावरे पाळायचं कमी करतील असं वाटतंय. आजच्या बाजारच्या परिस्थितीनुसार बाजारात जनावरच विक्रीसाठी नाही जवळ. पाहत आहे अशा पद्धतीने काय झालं? यावर चालू आहे का? चालू आहे ना. कसं चालू आहे? 20,000 सांगितलं मी. 16 माहिती. 16 ला मागतात. मग द्यायचे केवढ्या फायनल? 18,000 पाहिजे. हा 18. 18 पर्यंत द्यायचं. हो. मारा थाप मग आता काय. किशोर शेठ काय अडचण आहे? काय थोडं राहिले कितीत राहिले? राहिले 105. काय नाही राहिले ना. मित्रांनो हा व्यवहार झालेला आहे. तुम्हाला अशी जनावर खरेदी करायची असतील तर बाजारात येऊन खरेदी करू शकता. नमस्कार. नमस्कार. किशोर शेठ कस काय बाजार? बाजार बरे आहे दादा. बरेच म्हणजे कसे येत? बंद पडलेत का चालू राहिलेत बाजार? नाही आता बंद व्हायची वेळ आली. बंद व्हायची वेळ आली हो. आता बंद व्हायची वेळ आली. कशामुळे झालंय काय? ते ना एवढं नाही काही सांग. नाही सांगता येत ना. एवढं नाही. बोला ना कस काय मग आज बाजार? बाजार काय सर बंद व्हायची वेळ आली. बंद व्हायची वेळ आली ना. मग देशी जनावर थोड्या दिवसात संपून जाणार. चाललंय संपलं. कुणी शेतकरी पाळणार नाही. नाही आता त्याला कसल्याच प्रकारचं मार्केट नाहीये. मार्केटच नाही सर. हे वाचतो सर गायचं 1 वर्षभर 1 लिटर दूध पिलं तर दुधाचे पैसे जर रिटर्न येत नाही. नाही ना. दूध पाजलेले पैसे रिटर्न येत नाही. मग आता बाजार शेतकरी गाई तरी काल पाळेल. गाई संपवण्याचं काम यांनी जवळजवळ संपवलं. केलेले. याचे गाई पकडतात असं ऐकलंय. हे चेप पकडायला लागले, म्हैस पकडायला लागले, बैल पकडायला लागले, गाय पकडायला लागले. हे सगळं पैशासाठी लुटमार चालले. पाहताय मित्रांनो. असे बैलजोड खरेदी करायचे असतील तर आपण रेट जाणून घेऊ. आज काय आणलं गणेश शेठ? तुम्ही नाही आणलं काय?
मालक काय सांगितलं यांचं? जोडीचे 1,10,000 सांगतोय. जोडीची 1,10,000 मागणी झाली. मागणी झाली 70-75 वर मागतात. मग काय अडचण आली? काय थोडी अपेक्षा जास्त, म्हणजे जास्त रकमेला घेतलेली, लहान वासरं असं आहे घेतले का? पळण्याच्या हिशोबाने घेतलेले, पण आता आता मित्रांनो, अशा पद्धतीचा कोंडे खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो. नंबर सांगा. नंबर सांगा. 91 30 54 36 32. मित्रांनो, तुम्हाला कोंड खरेदी करायचे असतील पाहून घ्या. एक 2 दात आणि एक आदत आहे. हे अशा पद्धतीचे कोंडे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. काय किंमत सांगितली? सांगा 22,000. फायनल काय होईल? कमी जास्त करू की यावर तरी मागणी झाली का? झाली मागणी. कितीला झाली? मागली 16.5 पर्यंत मागतो. 16.5 पर्यंत मागतात. हा नंबर सांगा. 93 22 74 53 54. तुम्हाला गावरांमध्ये कोंड खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. पाहता मित्रांनो, काष्टी बाजार हा महाराष्ट्रातील 1 नंबर बाजार होता. आज बाजार 10% सुद्धा बाजार भरलेला नाही. म्हणजे बाजार थोड्याच दिवसात हे बंद होऊन जाणार आहेत. देशी जनावर तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होणार नाही. जे आले त्यांच्याकडून आपण दर जाणून घेऊ. घेतलंय का? काय आणलं? विकायला आणलंय का? हो. काय सांगितलं याचं? 85. 85,000 सांगितलं. फायनल काय होईल? 70ला मागणी झाली. मागणी झाली 70ला. दाताल कसे? दुसरा नंबर सांगा. 90 11 53 22 72. मित्रांनो, तुम्हाला अकाउंट खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. पाहता अशा पद्धतीचं कोंडे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. कस काय आजचा बाजार? आजचा बाजार हे 10,000 लिखायचा आहे. 10,000ला हा नक्की? नक्की. मागणी झाली का? मागणी झाली तर थोडं फार कमी करून बी द्यायचं आहे. चालतंय. अजून मागणी झाली नाही. नंबर सांगा. 99 70 12 39 49. मित्रांनो, पाहता हा कोंड मागणी सुद्धा झालेली नाही. तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. जय श्रीराम मालक. मालक जय श्रीराम. जय श्रीराम. काय सांगितलं याचं? ते सांगाय 40 मागणी झाली? झाली की कशी झाली? 35 ला मागले. मग काय अडचण आली? आता गुतले थोड्यात चाललंय अजून. असे का? थोडेफार वाढून आले द्यायचे. हो दे. फिरून दाखवा कोण. पाहता मित्रांनो, अशा पद्धतीचं कोण खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. 13 महिने होईल. 13 महिने का? फिरो. पाहता नंबर सांगा मला. 99 07 33 96. जर तुम्हाला अकाउंट खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करून तुम्ही अकाउंट खरेदी करू शकता. काय सांगितलं याचं? त्याचा 18 मागणी झाली का? 12 13 14 पर्यंत मागले. मागतात का? हा मग द्यायचं केवढ्याला? 15 पर्यंत देऊन टाकायचं. नंबर सांगा. 78 75 39 65 20. ओके मित्रांनो, पाहताय अशा पद्धतीचा फंड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. मित्रांनो, काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारात पाहताय अशा प्रकारचा बाजार भरलाय. म्हणजे बाजार बंद असल्यासारखंच आहे. टाइमपास बाजारात 1-2 जनावर आलेत फक्त. तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर बाजारात येऊ शकता. हे व्यापारी पहा कसे गार बसलेत. उंडे पाटील जय श्रीराम. जय श्रीराम. काय म्हणते बाजारात? काय बाजार बंद असल्यासारखाचे आज. काय झाले बाजारात म्हणले? बंद असल्यासारखाचे. कशामुळं? काय दरादरीने लय अवघड केलं बाजारचं. कोण धरते? ते बजरंग दलवाले धरतात म्हणते. अहो पण तुम्ही चोऱ्या करता का? ताव तुम्ही घाबरायला. घाबरायचं. माल आणून तर इकला पाहिजे ना. इकत नाही ना? हा, व्यापाऱ्यांच्या गाड्या धरल्यावर लांबची व्यापारी येणार. असं झालं. पाहताय मित्रांनो, शेतकऱ्यांवर अशी वेळ आली की बाजार बंद ठेवावा लागलाय. एक तर असं आहे, बाजारच महिना 1.5 महिना बंद ठेवायला पाहिजे. महिना 1.5 महिना नाही, मी म्हणतो कायमस्वरूपीच बंद हा. ठेवायला पाहिजे. काय याच्यापासून राहिले? शेतकरी मेला तर यांना भारी वाटतंय. आणि सरकारने गोरगरिबांची सोय लावावं मग. सरकारने ना, हा, काही लोकांचं म्हणणं असं आहे, तुम्ही आईला सांभाळताय, जो आई थकल्यावर तुम्ही काय गौशाळेत नेऊन सोडता का काय? असं बरेच जण म्हणले. त्याला काय पर्याय? कोण म्हणते असं? आहेत असे काहीतरी विचित्र लोक आहेत.
काय बोलणार काही बोलते सांभाळा हा त्यांना म्हणा तुमचे आई बाप सांभाळा, मग लोकांच्या आई बापाचा विचार करा. आहे का नाही? हा जय श्रीराम. जय श्रीराम. पहिली ओळख सांगा तुमची. मारुत दत्तात्रय गोरपुडी तांदळी. तांदळीचे काष्टी तांदळीचे का? चेन लावून येतात मग उभा राहायचे. काय झालं बाजारची परिस्थिती कसं काय? बाजार वाटलं झालं सगळं कशामुळे झालं? त्या गोवंशीमुळं. गोवंशामुळे का? हा गोवंश शिकला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? होय, गोवंश नाही, गावरान गाय नाही ऐकली पाहिजे, दुसरं चालू झालं पाहिजे, रेड्या म्हशी. अहो पण मला गावरान गाय घ्यायची आज. हा मला गावरान गाय घ्यायची पण भेटणार कुठं? गावरान गाय मिळते ना बाजारात. मिळते का बाजार? हा तुम्ही तर म्हणताय बाजारात विकली नाही पाहिजे, मग कसं काय नाही, करायचं? गावरान गाय मग तिकडे कत्तखान्याकडे गेली नाही पाहिजे. सांभाळायला मिळणारच ना. मी शेतकऱ्यांना या वारासाठी गावरान गाय सुद्धा उपयोगाची आहे. 100% पण ती सुद्धा खरेदी करता येईना. याच्या गायचं तर लांबाची राहिला, तिची गाडी तर पुढं पकडतात. हा बैलाचं कसं काय बाजार बैलाचं मार्केट कमी झालं त्यामुळे तरदारीमुळे बंद झालं? थोड्या दिवसात बाजार बंद करायचा आपल्याला. बंद होणारच आहे. मनानेच होतं जे गाव पुन्हा 80% बाजार बंदच झाले. सरकार झालेत ना? यायचंय म्हणून यायचं इथं. आज टाइमपास करायला आले तुम्ही. मग काय आता पाहताय मित्रांनो, 10 जनावर 5 जनावर विकणार आहेत. हे 10-20 जनावर पहिली विकणार आहेत. हे सुद्धा 20-25 जनावर विकणारे व्यापारी आहेत. माने पैलवानाचे दावण तर तुम्हाला सांगायची गरज नाही किती विकत आहेत काय. उंडे साहेबांच्या सुद्धा 10-20 जनावर असतात. आजही उंडे साहेबांच्या जनावर पाहतात दावणी. 2-2 बैल तर आहे. 2-2 बैल ठेवलेत त्यांनी विकायला. का तर एखादा गिराईक येत असतो, उधारी गुंतलेली असते, ती उधारी काढायसाठी त्यांना 7-8 लाख गावात द्यावाच लागते. यायचे बंद झाले पैसे. व्यापारी बंद यायचे. हा. काय झालं पैलवान? तरडीच्या व्यापाऱ्याकडे हिरापूरच्या व्यापाऱ्याकडे आमचं 10 लाख रुपये गुंतले. आता काढायचे कसे? आता बाजार चालू झाल्याशिवाय तर काही निघत नाही. ते काही इकडे येत नाही, ती द्यायला लागली. हा ते गौरक्षक घेतील ना तुमच्याकडली जनावर? ती म्हणतात कापाय चालवल्यात ह्यांना चांगली बैल. खरेदी करतात असं म्हणणं आहे ना त्यांचं. ती खरेदी का करतात अजून त्यांनी खरेदी चालू केली. मी 4 बैल नेऊन सोडतो. असं आहे का? काय मला ते इकडे लय माझे घरी 2 बैल 1.5 लाखाला मागतात, मी लाखाला देऊन टाकतो त्यांना. काल एक डिबेट पाहिली मी. त्या डिबेटवर एक जण म्हणतो ती एचएफ गायच नाही मानायची. गाय नका का माना? हा. गाड्या काय पकडतात ते पैशासाठी. पैशासाठी. मला तर धमकीचे फोन यायला लागले. एवढं बांधून मारेन, हाणून मारेन, एवढं सोपं कोंडून आहे. मारेन. एवढं सोपं नाही. हा? एवढं सोपं नाही तुम्हाला. अहो, तरी मी काय. पिणार असतो तर मी बातम्या टाकल्या असत्या का? अजून मोठी बातमी टाका ना त्याची. जे म्हणणार आहे त्याची मोठी अहो बातमी पण मी टाका. त्यांच्या घरची परिस्थिती पाहिली पैलवान. हा ते 2-4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी भिकारी होते खायला माग. आजची परिस्थिती त्यांच्याकडे कोटीनी इस्टेट आहे. कुठून आली? विचारा त्यांना मग आपण. ते खाऊनच आली ना. मग बघा अशी व्यापारी बसून आहेत पाठीमागे माणसं मेल्या कशी बसले कशी बसले. वाहत मित्रांनी राशीचे व्यापारी सुद्धा असे 20 बैल आणणार माणूस आहे. तपाला बसलेले इथं. पाहता मित्रांनी राशींचे व्यापारी 100 बैल विकणारे व्यापारी असे निवांत बसल्यात. ते पाहत हा ना, गिरायक नाही ना. कशामुळे नाही काय? बजरंग दलामुळे घरच्या नाडीत येते. मला कस काय बाजारची परिस्थिती? बाजार एकदम गार झाले ते. कुठं गिरायक नाही, काय नाही. कशामुळे गार झाले? लोक गाड्या अडवतात पूर्ण. फोन अडवतात काय? तुमच्या ओळखीचे नाहीत काय? ओळखीचे काय जे गाव गाड्या अडवतात. हा? गाड्या पावत्या बघा नाहीत, चांगली चित्र बघा नाहीत, काहीच बघा नाही. काय म्हणलं तर हानमार करायला येत नाही, पेलेली राहते. आपण गाडीत 2 जण राहतोय. ती गाडीत आपल्या त्या गावात आले की 5-6 जण 7-8 जण गोळा होते. असं आहे का? कोणत्या एरियात पकडतात काय? सगळं पार आहेत ना. आपण पंढरपूर, तुम्हाला सांगतो सांगोला, इंदापूर, बिगवण, हा. अशा 2 मध्ये कुठं बी पण दिवस तर गाड्या अडवते. पावत्या दावा तुम्ही तरी बघत नाही. काहीच गरज नाही पावते दावा काहीच नाही. दावायच तरी काय मारतात का? हो. कशामुळे? जर फोन काढायला लावायला घेतला तर फोन बी घेऊन टाकतात लगेच. फोन लावून देत नाहीत कुणाला, पावत्या दावून देत नाही, चित्रा बघत नाहीत. घ्या गाडी तिकडं, घ्या इकडं. डिपार्टमेंटला फोन करून देत नाही. डिपार्टमेंट आलं तर डिपार्टमेंटला जमा, डिपार्टमेंट निघून जातंय. म्हणजे कुणीच ते दखल घ्या ना. असं आहे का? बाहेर गावचं गिरायकच आहे ना फोन. मग त्यांना अनुभव झालाय सगळा रस्ता नक्की करायचा. सगळा म्हणजे गाड्या कोणत्या टाइमला ही त्यांना माहित झाले, सगळं माहित झालंय. त्यामुळे गिरायक कुठलंच कुठे याय नाही. याय नाही. परिस्थिती झाली. त्यांच्या डोक्यात देशी गोवंश संपला पाहिजे. असं
हा चांगलं चित्र बी कळणार त्यांना. मग ते बैलाचे व्यापारी आहेत ना, हो बैलाचे. त्यांच्या डोक्यात आहे, बैल विकलाच गेला नाही पाहिजे असं त्यांच्या डोक्यात असेल ना. सगळ्यांनी ट्रॅक्टर घेतला पाहिजे असं चालेल, पण मग हे चित्र बघायची कोणी. त्यांच्या डोक्यात आहे की देशी जनावर हे चाललंच नाही पाहिजे. म्हणजे आपण कसं म्हणतो मार्केटला गाय आली नाही पाहिजे, देशी गाई मार्केटला गाय आली नाही तर शेतकरी घेणारच नाही ना. हा? असा हिशोब आहे ना ते. मग याच्या गायच्या पण गाड्या अडवतात असं कळालं, सगळ्या गाड्या आहेत. म्हशीच्या अडवतात, म्हशीच्या आडीत बैलाच्या आडीत वासराच्या सगळ्या गाड्या आहेत. त्यांच्या घरचे काय बॅकग्राऊंड चेक केलं का त्यांचं आर्थिक परिस्थिती. काहीच बघून देत नाही ती. तुम्ही गोशाळेत आहेत का नाही? अहो ते जसे आपल्या गाड्या अडवतात बरोबर आहे, हा. आपल्या गाड्या अडवतात पकडतात, तुम्ही तसं त्यांच्या चौकशी करून त्यांच्या घरची परिस्थिती जाणून घेतली का? घरचे आता आरची कुठं घेणार ते काय ओळखीचे आहेत का आपल्यावर? आज गाडी पकडली विषय सोडून दिला, हा. आज आपल्यावर आलं म्हणून आपण विषय सोडून दिला, पण त्यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती चेक करणं आपलं काम आहे ना. ते पैसा आपलं कसं काम आहे, पण कमवतात? रातचे येते ते त्यांचं काय नाव माहिती का गाव माहिती निमित्त गाडीला आपल्याला काय माहिती ती? फोटो सुद्धा काढून देत नाही. काहीच नाही. मोबाईल लगेच पहिला मोबाईल घेतात, काय ओळखणार आहे आपण त्यांना कशावर? मित्रांनो, तुम्ही जर खरेच जर देशी गौवंश रक्षक असाल तर शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. आणि जर तुम्ही डुप्लिकेट असाल, रस्ता लूट करणारे असाल तर शेतकऱ्यांना त्रास द्या, त्यांच्या गाया घ्या, जप्त करा, बैल जप्त करा. जर त्याचं खरं ओरिजिनल शेतकरी असतील तर त्यांना त्रास देऊ तुम्ही नका. पावत्या बघा, हे बघा, बघून सोडा ना. हा व्यवस्थित असेल तर तुम्ही त्या हो. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. का तर स्वतःची बदनामी करू नका, चांगल्या बजरंग दलच्या चांगल्या लोकांची सुद्धा बदनामी करू नका. 4-2 डुप्लिकेट लोकांमुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होतोय आणि त्या त्रासामुळे पूर्ण बजरंग दल हे बदनाम होतंय. बरोबर, हो बरोबर. 4 चांगले बजरंग दलवाले असू शकतात. आहेत ना काय जो आहे ना ते काय माल बघितलं ते सोडून देतो, लगेच जाऊ दे म्हणते. आहे का नाही? हे गाड्या डुप्लिकेट लोकच हा. अडवतात गाड्या, त्रास देतात. जत मध्ये जेवण ताटान त्यांनी उठवलंय, भाजीन ते आलेली, त्यांचं 2-3 हजार रुपये बिल भरून मी आलोय. एवढं तिथलं झालं आणि म्हणलं मग हे काय करा, हे लय पेलेत म्हणलं, यांचं 3,000 बिल भरा आणि जावा. आम्ही उपाशी आलो आणि त्यांचं बिल भरून आलोय. दारूसाठी पण काही लोक गाड्या अडवतात. पहा असं हिशोब मित्रांनो, खऱ्या बजरंग दलाची बदनामी होती या डुप्लिकेट लोकांमुळे. शेतकरी माणसं आणि ती आजची माल परिस्थिती किती पाहिली बाजारची, बाजारात जनावरे नाहीत. म्हणजे जे वैयक्तिक चांगलं काम करणारे बजरंग दल आहे त्यांची सुद्धा बदनामी होती अशा टुकार लोकांमुळं. करता ड्रायव्हर आहे, आम्ही गाडी चालवतो. हा. आमच्या एका ड्रायव्हरला, तुमची ओळख सांगा आधी. मी खुडगावचा आहे, युनुस पठाण नाव आहे. हा तर गाय भरून निघला होता तिकडून हा. जर्शी. त्या टायमिंगला त्याला पण तसंच पकडून मारलं होतं. तुमच्या ओळखीचा होता का तो ड्रायव्हर? हा ओळखीचाच होता. हा, मग कशी घटना कशी घडली होती? काय त्यांनी फक्त आपल्याला काही एवढं सांगितलं नव्हतं, फक्त म्हणले की बाबा पकडले आणि मारले फक्त, नाही का. तर त्याला ती सोडवण्याकरता त्याला एक गाई त्याला भाड्या शेतकऱ्याचं मिळालं 1,500 रुपये गाईचं. त्याच्यात त्याला 3 लाख रुपये भरून गाडी सोडवावं लागली आणि मारत यागळाच. आणि मार वेगळा. पण त्याला नेमकी उलटं गाडी खऱ्या बजरंग दलवाल्यांनी पकडली होती का डुप्लिकेट लोकांनी पकडली होती, काय कळलं का? ते काहीच कळलं नाही. फक्त त्याने मग फक्त बजरंग दलचं नाव घेतलं होतं ना त्यांनी, हा. त्याच्यामुळं फक्त ते बजरंग दलचं नाव पुढे येतं ना. मग हा? प्रत्येकच वेळेस आज गायांचा बाजार काय होता, दुधाला बाजार नाही. गायांचा बाजार आलाय किती, 15, 12 आणि 13 हजाराशिवाय गाय मागत नाहीत. काय सांगितलं खोंडाचं? 25,000 25,000 मागणी झाली का? झाली की कितीला मागतात? 21 ला मागतात. 1,20,000 नाही, नाही. 21 ला 21 ला 20 आणि 1,000. होय. मागितली का तुम्ही 21 ला? हा नक्की नंबर सांगा. काय बाजार लय गार आहे आज, व्यापारी नाही, कोण नाही, काय नाही. कशामुळे गार आहे बाजार? काय माहिती, गाड्या पकडा पकडीमुळे बाजार आहे, व्यापारी याय नाही बाजाराला कोण. अहो, तुमचा काय डुप्लिकेट माल आहे का तुम्ही घाबरायला? Duplicate नाही, पण तरी- लगेच चोपायचे. तरी म्हणतात कापायचं आली उलन. त्यांना कापायचं जनावर कळत नाही का? काय ते हे झालेल्या गुरु धरतात आणि आता हे यांना तर धरणारच. असं होय. त्यामुळे बाजार मोडखळीला आला. नंबर सांगा. 9673 029 029. केवढ्याला दिले? 6,000 दिलं होय. पाहताय मित्र, खोंड पाहताय अशा पद्धतीचं खोंड होतं. कलर मुळे याला किंमत आली आज बाजारामध्ये. आणि यांचं खोंड होतं, चोरून नव्हतं ना आणलं? नाही नक्की. बरं. काय सांगितली किंमत? 65,000. हा, 65 मागणी झाली का? 55 मागतात. दाताल कशी आहेत? हा,
कडदात करतात. नंबर सांगा, नंबर सांगा. तुम्हाला जर एक बैल खरेदी करायचे असतील तर बाजारात उपलब्ध आहे. बाळू मामा हे पहा, बाळू मामा 50-50 बैल विकणारा व्यापारी आज बसू नये. यांच्या पोटावर पाय दिले तुम्हाला तळतळ लागणार आहे भाऊ. पाहताय मित्रांनो, अशी शेतकऱ्यांची तळतळ जर घ्यायची असेल तुम्हाला तर चुकीचं कार्य करा. इथंच फेडायचंय बाळू मामा, वर नाही फेडायचं, इथंच फेडायचंय. बरोबर, किती पाप केलं तर इथंच फेडायचंय. बसलं गप बरोबर. राहिलं काय नाही, काय राहिलं व्यापार हे काय नाही मोकळं 50-50 बैल विकणारे व्यापारी. एक खोंड आहे ते पण शेतकऱ्यांनी बांधलंय यांच्या दावणीला. शेतकऱ्यांनी बांधलेलं आहे ते माझं नाही. कस काय बाजार बाळू मामा? भाई रिवत झालं फार काय नाही साहेब. बाजार बंद करून टाकायचे आता. बंद 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 बंदच होणारच आहे. झालंय बंद. शेतकऱ्यांनो बाजारात येऊ नका, बाजार बंद झालाय आता. हा अख्खा बंद झालं. येऊन गाडी भाडं घालून बाजारात येऊन मोफत खर्च करून उपयोग नाही. जनावर सांभाळायचं आता बंद करा. बरोबर, हा बरोबर आहे. काही दिवस मी सांगायचो जनावर सांभाळा, हा हा चांगले दिवस येतील. चांगले दिवस यायच्या ऐवजी वाईट दिवस आले, लय वाईट आले. खूप वाईट वाटतं. हा बाळू मामा कस काय वाटतं शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिल्यावर फार लोकांनी? फार काही नाही राहिलं बाजारात, काहीच नाही राहिलं. फेडावं लागेल का नाही लोकांना? लई लई फेडावं लागत. कसनुस जे 2 रुपये कमवत होते हा. जनावरांच्या जीव, त्यांचं तर माती मोल झाली फार किंमत. फार फार आणि अशा देशी जनावरांना काही किंमत राहिली नाही. नाही नाही अजिबात नाही. थोड्या दिवसात ते देशी गोवंश संपून जाईल. हा 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 हा. याच्यात तर मार्केटचं गेलंय. जनावर कोणी दूध घ्यायना, त्याचं दूध प्यायना, कोणी हा. खाईना. पण जे देशी 1-2 जनावर पाळत होते ते सुद्धा कोणी पाळणार नाहीत. गावातून सुद्धा ठेवीन आता कोणी कोणी ठेवणार नाहीत. हा. आता त्यांना मार्केटच नाही तर कोणी सांभाळणार नाही. नाही तर काय त्याला तुमच्याकडे कितीच घरी घरी काय तर 2-4 आहेत गावरान. गावराने हा, हा. ठेवायचं का नाही? मग आणि काय ठेवायला कोणी घेत बी नाही आणि काय करता आणून तरी. उपयोग नाही होत. हा. पाहताय मित्रांनो, हा. आपण देशी गौरक्षणाच्या नावाखाली देशी गौर गाय तर संपवून टाकल्यात. देशी हा राहिलेले बैल ते जनावर 2 लोक सांभाळत होते, ट्रॅक्टर ऐवजी बैल ते सुद्धा राहिले नाहीत. थोड्या दिवसात बाजार बंद होऊन जातील हा जातील. आणि शक्यतो शेतकऱ्यांनी बाजारात यायचं बंदच करावं असं मला वाटतं. काहीच नाही राहिलं. आता बाजारात कोणी खरेदी पण करत नाही तुमचे जनावर आल्यावर, हा आणि विक्री होणं लांबचाच विषय राहिलाय. लांबचा थोड्या दिवसात सगळे जनावरे बंद होऊन जातील. शेतकरी जनावर पाळायचं बंद करतील. पाहताय मित्रांनो, आपण बाजारात आलोय आणि बाजारात जनावर संपली जवळ जनावरच नाही तर बाजारामध्ये. चला, अशा पद्धतीने बाजार भरलेला आहे. कत्तल खाणं बंद, सगळं बंद. हा, तुम्ही काय कत्तल खाण्याला जनावर देता काय? कत्तल खाण्याचा ना आपला काय संबंध आहे? कत्तल खाण्याचा ना आपला नाही समज, पण गाड्या धरतात ती. हा, मग गाड्या धरतात हे विषय बोला. गाड्या धरतात. तुम्ही कत्तल खात्याचे विषय काढला म्हणजे कत्तल कत्तल खाण्याचा खाण्याचा विषय नाही गाडीत, पण गाड्या ती चांगलं वांगाळ त्यांना कळा नाहीच. त्यांच्या डोक्यात गायी सांभाळलीच नाही पाहिजे. हा. शेतकऱ्यांनी असं आहे, तुम्हाला माहित नव्हतं का? माहिती आता असून बाजार- त्यांना काय कळत नाही. ती म्हणतात गोच गावरान गाय म्हणजे तुमची आम्ही ओळख सांगा, ओळख सांगा, गाव सांगा तुमचं. संतोष श्रीपती गुटाळ, हा, गाव राशीन, राशीन. तालुका कर्जत. किती वर्षापासून व्यवसाय करताय? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून व्यवसाय करताय. हा. नंबर सांगा. 98 81 30 9705. तुमच्याकडे किती जनावर विकायला होते आज? आज ही काय 5 जनावर होत विकली नाही. का बरं नाही? भावानी नाही, कोण माणूसच आहे नाही. गाड्या आता आपल्याला बाजार बंद करायचा आहे. शेतकऱ्यांनी पण मनाव घेतलं पाहिजे. बाजारात जनावर विकायला हा. आणायचे नाहीत. आता कस काय एक गिरायक नाही संभाजीनगरचा. नाही गिराय का? मग आता काय करावं लागेल? काही इलाज नाही त्याला. बाजारच बंद होणार आता. बाजार बंद. मग शेतकऱ्यांना सांगते का जनावर घेऊ नका येऊ बाजारात? हा. हा, सांगा ना मग. सांगतो सांगतो ना शेतकरी. शेतकऱ्यांनी जनावरे बाजारात विकायला आणू नका. बाजार रेट पडलेले आहेत. हा, लय रेट कोणी पडले. विचारित नाही जनावरांना, असं सांगा सरळ सरळ. सांगितलं गाड्या धरतात, गाड्या गाड्या धरतात, दुसरं काय पकडतात. नाही. शेतकरी कळाना आणि व्यापारी कळाना त्यांना. म्हणजे शेतकऱ्यांनी जनावरे पाळलेच नाही पाहिजे असं हा. त्यांचं म्हणणं आहे. हा. काय चालायचं? हा. हा, शेतीच काय हा. हा. किती मोठं षडयंत्र आहे, कळलं का तुम्हाला? चित्रबाला किंमत नाही काय राहिली. कसलं जनावर 7 आणि 8 हजाराला
किमतीला काय लागल्या शेळ्या मेंढराच्या बी किमतीत कमी आहे. कमी आहे ना? हा मग आज किती होते? 6 विकले नाही ना? नाही राहुल शेठ कस काय मग पुढल्या आठवड्यात बाजार होईल? पुढल्या ह्याच्यापेक्षा बेकार बाजार गिरायकच नाही. सांगतान का लोकांना बाजारात यायला का नको? नाही सांगणार. हा? नाही सांगणार. येऊ नका बाजारात. बाजारालाच येऊ नका. शेतकऱ्यांनी बाजारात येऊ नका. कोणाचे जनावरे बाजारात कितीला द्यायचं? सांगाय 25,000 का? फायनल काय होईल? फायनल मागणी झाली का? मागणी नाही. नंबर सांगा. 9975 19 77 85. घरी किती आहेत जनावर? घरी म्हशी आहेत बरोबर एकच आहे ना? पाहता मित्रांनो, ही शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याने हा कोंड विक्रीला आणलेला आहे. यांची तळतळ घ्यायची काय लोकांना. पाहताय यांनी हे जनावर विकलं तर यांना 2 रुपये मिळतील. मागणी झालीच नाही का? गाव कोणतं? निमोनी. करडा निमोने. तुमच्या परिसरात गौशाळा आहे का? नाही का? अनेक गौरक्षक म्हणले आम्ही जनावर घेतो. पाहताय तुमचा नंबर सांगा. 9975 19 77 85. हा शेतकऱ्यांचा नंबर दिलाय मित्रांनो. कोणाला जर जनावर खरेदी करायचं असेल हा कोण तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अनेक गौरक्षक होते आम्ही जनावर घेतोय तर त्यांनी सुद्धा यांना कॉन्टॅक्ट करा आणि याचा खोंड खरेदी करा आणि गरिबाला मदत करा. कस काय आजचा बाजार? शांत आहे. आज शांत आहे. पुढल्या आठवड्यात जनावरे बाजारात विकायला आणू नका. बाजार बंद झालेत आता इथून पुढे. बरोबर? शेतकऱ्यांना काय सांगतात? जनावरे बाजारात आणायला लावतात का? नाही ना. आणून काय करायचं? आज शेतकरी आलेत भाडं डबल घालून घरी घेऊन चाललेत. नुकसान डबलच आहे ना. जनावर तर नाही चिकत बाजारात. तुमच्याकडे किती आहेत आज? 4. कोणते येतं? अजून येते गाडी मागून. येते का? याचं काय सांगितलं? ते त्यांचे आपली मागून. नाही नाही बाजारात यायचं काय? जनावर कोणी घेणार आहे बाजारात? तुम्ही घेणार आहेत का? अहो आशा लागते पण इथं जर भाडं घालून शेतकरी आला जनावर विकत नाही आणि मग काय बाजारात येऊन उपयोग आहे? फायदा आहे का बाजारात येऊन? फायदा असेल तर सांगा आपण जनावर आणायला लावू लोकांना. कोणी व्यापारी घ्यायना त्यांना शेतकरी घ्यायना. मित्रांनो जनावरे पाळायचं बंद करा आता. बाद झालं कष्ट करायचं. पाहता मित्रांनो हे मामा 15-20 जनावर विकणारे आज 2 जनावर घेऊन बसल्यात आणि कोणी जनावरांना विचारही नाही त्यांच्या. पा जय श्रीराम मामा. जय श्रीराम. काय म्हणते आजचा बाजार मामा? बाजार गार आहे सध्या. गार आहे? कशामुळे गार झालाय? गिरायकच नाही. गिरायक नाही? तुम्ही ते विकायला आणले जनावर मग? आता आणले विकायला पण गिरायक तर पाहिजे ना. मागणी होतीच नाही. नाही मागतच नाही कोणी. कोणी येतच नाही तर मागते कसे? नंबर सांगा तुमचा. 8378 00 21 21. मित्रांनो आता तुम्हाला जनावर खरेदी करायचे असतील तर हे जनावर आहेत यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. पुढल्या आठवड्यात येणार का बाजारात तुम्ही? यावं लागेल ना. कशासाठी येणार तुम्ही? हाय काय एवढं इकूस तर. एवढे इकूस तर? मग काय तर आता नंबर टाकलाय तुमचा मी. घरी गेले तर जनावर विकले ते विकले नाही तर तिकडे डोंगरात सोडून द्या. मग काय परत हा व्यवसाय करू नका. आता काय एवढे इकूस तर आणायचे काय आणायचे? मित्रांनो थोड्या दिवसात बाजार बंद होणार आहेत आणि बाजारात कोणी येऊ नका आता जनावर घेऊन विकायला. काय आणलं मालक आज विकायला? बैल आणलाय. मागणी झाली का? झाली. झाली. कितीला झाली? 50ला. 50ला झाली. केवढ्याला द्यायचं मग? 55,000 फायनल. 55,000 फायनल. नंबर सांगा. 98 23 58 65 99. मित्र तुम्हाला अकाउंट खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. दाताल कसं आहे? 2 दात. बाजारची कसं काय परिस्थिती आजची? बाजारची परिस्थिती सध्या स्लॅकच आहे. पुढल्या आठवड्यात बाजारात येऊ नका. आणि जनावर विकायला आणू नका. बाजार बंद पडणार आहेत आता घरी जनावर विकायचे. बरोबर मामा? मग आता बाजारात नाही विकल्यावर काय करणार तुम्ही? घरी कोण यायचे? ते तुम्ही ठरवा ना. गौरक्षक घेतात ना गाया वाटतं. गाया बैल कोण घेते? गौरक्षक नाही ना घेत. अहो सगळे म्हणतात घेते तर नाही घेत. कुणी घेत नाही. नाही घेत. नाही. मग काय करायचं बाजारचं? काय करायचं बाजार? ते म्हणते ना आम्ही घेतो जनावर. घे ना मग. तुमच्या कोणत्या परिसरात राहताय तुम्ही? कडा असते तिथं आहेत का गौरक्षक? मग कुठे आहेत गौरक्षक?
आहेत का? मग चौकशी करा, त्यांच्या घरी जा, घरी नेऊन जनावर बांधा, आम्हाला निम्या किमतीत पाहिजे पैसे द्या, असं काय चर्चा होईल का नाही तुमची? का भेटत त्यांना? मग जायचं ते नाही मी ते म्हणतात ना आम्ही घेतो जनावर. काल बातमी पाहिली मी सोलापूर परिसरातल्या गौरक्षकाची, आम्ही जनावर घेतो. असे होय. मित्रांनो, तुम्हाला जर जनावर खरेदी करायची असतील तर मामांचा नंबर देतो. आज किती आहे तुमच्याकडे? आज किती आहे? काल मी मोकळा आहे. मोकळा आहे का? बंद करून टाकले. बर बर परत बंद करून टाकले. बर. कशामुळे केला काय? कशाचा बाजार चालणार काय? पाहताय मित्रांनो, हे असे वयस्कर लोक घरी जर बसून पारावर बसून जर उद्योग होणार आहेत, त्यासाठी बाजारात येतात, जनावर विक्री करतात. आणि हे अशा गरीब माणसाच्या पोटावर पाय देणारे अवलादी तयार झालेत आपल्या भारतामध्ये. हे अशा प्रकारचे जनावर खाटकाल देतात का कुठं? कसं याला असले सुद्धा जनावर बाजारात येणं बंद झाले. आता तुम्हाला खरेदी करायची असतील तर बाजारात येऊ शकता. राम राम मामा, काय सांगितलं याचं? सांगाल 70,000. 70,000 सांगितलं. मागणी झाली का? हा, कशी झाली? 45-55. पुढल्या आठवड्यात जनावर आणणार काही कायला? हा मग आणणार वय? हा. या मामांची जिरली नाही अजून मित्रांनो. काय करणार मित्रांनो, एकच असतं, 2 रुपये चलन चालू राहिले, बाकीचे उद्योग कमी होतात. हा मग हा असे जा. किती आहेत आज? 4 आहेत. हा 4 आहेत का? कोणचे कोणचे आहेत? ठीक आहे. 2 यांचं काय सांगितलं? यांचं सांगाय 90,000. मागणी होती का? हा, कशी होती? 55-60. मागतात का? हा. मग देऊन टाकायचे ना. मग नाही ना, नाही द्यायचे? नाही ना. कितीचे आशे आहे? कमीत कमी 70. 70चे आशे आहे. हा. मित्रांनो, तुम्हाला खरेदी करायची असतील त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर सांगा. 96-04-08-45-72. मित्रांनो, हा महाराष्ट्रातील 1 नंबर बाजार होता. पाहताय, या बाजारात जनावरच राहिली नाहीत आज. अशा पद्धतीचा बाजार भरलेला आहे. पुढील आठवड्यात कुणी जनावर विक्रीसाठी आणू नका. आणल्यानंतर बाजारात कुणी गिऱ्हाईक राहणार नाहीये. बरोबर? हा. आता बरोबर बोलले नाही खरं? जय श्रीराम. जय श्रीराम. लाला शेठ, हो नमस्कार. काय म्हणते बाजार? काय नाही, सगळं बेकारी, सगळं काही खरं नाही. मग तुम्ही काय आले बाजारात बेकारी? आले आता पोळा झाला काल. आता पुढचे हप्ते काय यायचेच नाही. आता यायचं नाही ना? नाही यायचं. त्या बैलांचं काय सांगितलं? कोणचे आहे का? हा, कुठे राजा उठ. हे बैल मला 1.5 लाखाचे बैल आहे ते, पण आता याला गिरायक नाही. कुठे हे 1.5 लाखाचे बैल? आता काय आता काय नाही. किती लाला शेठ, काय सांगितलं यांचं? आता काय नाही, 1.15 लिहून टाकू. 1.15 देत आहे. मागणी झाली का? मागणी 50ला 60ला मागायचे भाऊ, लय मोठ्या पणात. परत म्हणते असं होय. 50. हा, अशी म्हणते. चांगली गोष्ट आहे ना. द्यायची केवढ्याला मग? आता द्यायला हे बैल आता पोळ्यासाठी लांबून कर्नाटक बैल आलेले ते असं आहे. शंकेश्वरून. नंबर सांगा. 99-21-355-611. गौरक्षक म्हणले ना आम्ही घेतो बैल. द्या ना त्यांना. टाकायची गोमाता बी आणली एक तशी, ती घरची ते. हा, आता घरी 4 आहेत, 3 राहिले, 1 आणली. आता माझ्या घरी 4 गाय आहेत. काय सांगितलं तिचं? देऊ 10-12 हजार आले ते. काय तिला काय काय सांगाल? किती दिवस बाकी आहे? 8 दिवस बाकी आहे. 10-12 हजार आले तरी द्यायची. देऊन टाकून काय तिला. पाहताय मित्रांनो, देशी गाई आहे. खरेदी करायची असेल तर लाला शेठ यांचा नंबर देतो. नंबर सांगा. 99-21-355-611. वाळकी. आता ही गाय जर नाही इकली बाजारात, तुमच्या परिसरात गौरक्षक खूप आहेत. देऊन टाकू. हा, मला धमकी देणारे पण आहेत. वर्षात 2-2 कोटी कमावणारे पण आहेत. बरोबर आहे ना. ज्याला खायला नव्हतं ते कोटी-कोटीचे बंगले बांधायला लागले. आला पैसा कुठून? चौकशी व्हायला पाहिजे त्यांची सुद्धा. व्यापारीच मेले इकडे. हा, या खोंडाच काय सांगितलं? त्याचे काय देऊ दाई घाबराला काय. 10,000 देत आहे. पलीकडलं नाही, हे जोडीतले ते. कुठे राजा उठे. काय सांगितलं जोडीचं? आता हे 55,000 रुपयाला देऊन टाकू. होय. नंबर सांगा. नंबर सांगा. नेमसागर. नेमचा काय काम करता तुम्ही? बैलगाडीचं ड्रायव्हर आहे. बैलगाडी ड्रायव्हर. नाव काय? सोनू ड्रायव्हर नेमसागर. सोनू ड्रायव्हर निमसागर. आजचा बाजार कसा वाटला? शेतकऱ्यांचा फायद्याचा आहे की तोट्याचा आहे? नाही, एवढा नाही. शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही, तोट्याचा आहे. तोट्याचा आहे. मित्रांनो, बाजारात खूप वाईट परिस्थिती आलेली पाहताय तुम्ही. बाजारात जनावरच विक्रीसाठी नाहीये. या अशा पद्धतीचं जर्सी जनावर विक्रीला आणलेलं आहे त्यांनी.
मित्रांनो हे शेतकरी बैल विकायला आलेत. गेल्या महिन्यात हा बैल त्यांना 40,000ला मागितला होता लोकांनी. आता कितीला मागतात मामा? आता हे काय आता समोर 20,000ला मागितलंय. 20,000ला मागितलाय. मग गेल्या आठवड्यात विकायला काय अडचण आलती का? अपेक्षा शेतकऱ्याची शेतकऱ्याची अपेक्षा भरपूर असते. पण सध्याची परिस्थिती नाही तशी राहिलेली. केवढ्याला द्यायचं आता फायनल? 30-35 पर्यंत देऊन टाकू. 30-35 पर्यंत. नंबर सांगा कोणाचा? तुमचा. 70-57 हा 81 039. छकड्याला चालतोय का? हा एकटा चालवतो गाडी? चालतो एकटा. मित्रांनो हा ओळू बघून घ्या. अशा पद्धतीचा ओळू आहे. एकटा गाडी ओढतोय. अवजार वगैरे ओढतो का? बेंद्रे पाटील, बाजारची परिस्थिती कसं काय सध्या? बाजाराची परिस्थिती सध्या फार ढासळली. कारण काय याला? कारण काय आता हे थोडं चाललंय बंदीचे. लांब माल नेऊन देत नाही आमच्या शेतकऱ्यांना. तुम्ही सांग. चांगल्या जनावराला अडचण नाही ना काय? चांगले जनावर अडचणी नाही, पण काय होतं समजा थोडा जर ताकदीवाला बैल आहे आणि खाली कर्नाटकचा समजा व्यापारी येत आला आणि त्याला न्यायचा आहे, तर ते जास्त ताकद असल्यानं माणसाला वाटतं ते कसा यायला चाललेला आहे. असं ते मोठाले व्यापारी यायचे इथं बंद झाले, त्या कारण या बाजाराची परिस्थिती आहे. मग आता याला पर्याय काय काढावं लागेल? आता याला पर्याय काय काढायचं? आता बाजार बंद ठेवायचं. बाजार बंद ठेवले तर सर्वसामान्य शेतकऱ्याला लय अडचण. सामान्य शेतकऱ्यांचं लोकांना कोणाला घेणं देणं आहे? परिस्थिती ती झाली. सामान्य शेतकऱ्यांचं कोणाला घेणं देणं आहे? नाही सरकारला, नाही लोकांना. आता पाथर्डी इकडे बीडचे तिकडचे व्यापारी येते, मोठाली बैल घेते टायर. टायरला बैल घ्यायचं म्हणलं त्याला ताकदच पाहिजे ना, आणि ताकदीवाला बैल मग टायरला बैल गेलेच नाही पाहिजे म्हणून ते सगळं षडयंत्र आहे. तुम्ही अजून ओळखलं नाही का? मग आता सगळ्या शेतकऱ्यांनी समजा ज्या एखादा गाडीवाने त्याला जमीनच नाही, तो पट्टा पडल्यानंतर बैल विकून ते आपला राहू शकतो. ट्रॅक्टर घेऊन त्याने कुठे चालवायचं एवढा विचार त्यांना नाही ना करायचा. सगळ्यांनी ट्रॅक्टर घ्यायचे म्हणले चालेल का? थोड्या दिवसात देशी जनावर आणि बाकीचे जनावर म्हणतो कुणी जनावराकडे जाणार नाही. तर माझ्या देशी गाय ते कुणी घेत नाही, कोणाला लागत आहे तशी देऊन टाकी. नंबर सांगा तुमचा? 98 60 69 40. गाभण आहे गाय? गाय वेलेली. बरं लागली तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा.